सख्यांनो नमस्कार, लहाना थोरा सर्वांना नमस्कार. मी आशाची शिदोरीतून तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर आज आता श्रावण महिना सुरू होणार आहे आणि मग आता हे खाणं सगळं बंद असतं ना काही लोकांचं, सगळ्यांसाठी नाही बोलत. तर त्यासाठी आता आपण चिकन वड्याची रेसिपी करणार आहोत. कोंबडी वडे चिकन, कोंबडी वडे असतात की नाही. तर हे बघा, चिकन असं मी मॅरिनेट करायला ठेवले, दही आणि हळद लावून. हे मॅरिनेट केलेलं चिकन आहे. नंतर कोथिंबीर आहे, कांदा फोडणीला, टोमॅटो, कांदा आणि ही अशी भरड आपली ओली मिरची, लसूण, आल्याची, ती पण ताजीच केलेली आहे त्यामुळे चांगली. आणि हा कांदा खोबऱ्याचा मसाला आहे. सुकं खोबरं, कांदा चांगला तळून घ्यायचा आणि लसूण टाकून, आलं टाकून तो असा थोडासा पेस्ट, अशी जाडसर भरड करून ठेवायची. मग ती अशी ऐनवेळी कामाला येते. थोडीशी आपण ह्याची पेस्ट पण टाकणार आहोत, टोमॅटोची प्युरी. तर आता आपण हे ना सख्यानो, आता आपण चिकन फोडणीला घालूया. त्यासाठी एक जाड बुडाची कढई ठेवलेली आहे तापत, आणि तेल टाकूया त्यामध्ये फोडणीसाठी. थोडं चिकनला कमीच तेल टाकायचं, आपणच तेल सुटतं ना म्हणून. कांदा टोमॅटो नरम करून घ्यायचा. आणि तुम्हाला म्हटलं ना, भरड असते की नाही, ती थोडी तिखट असते ना, म्हणून ती पण तेलावर परतून घ्या, कारण मग पोटाला बाधत नाही. ती ओली मिरची असते ना. आता हे नरम झालं. कांदा नरम होण्यासाठी थोडंसं मीठ टाकूया. नंतर मग अजून आपण क्वांटिटीप्रमाणे टाकायचं. चिकनची आपली नेहमीचीच रेसिपी आहे ना. आता एका पातेल्यामध्ये ना आपण गरम पाणी करायला ठेवू, म्हणजे थोडंसं गरम पाणी ठेवण्यासाठी. गरम पाणी ठेवलं ना चांगलं शिजतं पण. आणि सख्यानो, कांदा आणि टोमॅटो नरम पडला आहे. आता आपण त्यामध्ये धना पावडर, हळद आपण मॅरिनेशनमध्ये घातलेली आहे त्यामुळे थोडी कमी घालूया. धना पावडर, मिरचीचा ठसका येतो ना, थोडंसं पाणी टाकते. नंतर आपला कांदा लसूण मसाला, कांदा लसूण मसाला बरा पडतो ना चिकनला.
नंतर मी एव्हरेस्टचा ना गरम मसाला वापरते, छान असतो तो. आपल्याला क्वांटिटी पण कळते आणि एव्हरेस्टची क्वालिटी चांगली असते, केपरासारखीच. केपराची कशी असते तशी. थोडीशी हळद मसाल्यामध्ये. नंतर सगळ्यांनो आपलं हे कांदा खोबऱ्याचं वाटण केलेलं आहे ना, ते टाकूया. हे सगळं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं. आपण सगळे मसाले, बहुतेक सगळे मसाले टाकलेले आहेत. आत्ता आपण दुसरा एक मसाला टाकूया, लाल मिरची वाटलेला. त्याने पण चिकन खूप छान होतं. आता ह्या मसाल्यामध्येच आपण बघा परतला आहे मसाला चांगला बऱ्यापैकी. ह्याच्यामध्येच आपण आता तेल पण सुटलं आहे मसाल्याला कढईने. ह्याच्यामध्ये आता आपण मॅरिनेट केलेलं चिकन टाकूया. ते आता आमच्या पाण्यातच शिजेल बघा बऱ्यापैकी. आपल्याला सुक्कंच करायचं आहे छानपैकी, वड्याबरोबर खायला. कोंबडी वड्यांचं करायचं आहे ना आपल्याला. आता ज्वारीच्या पिठाचे वडे करणार आहे मी. पाहूयात, प्रथमच करते. आता हे आमच्या पाण्यातच शिजवून घ्यायचं. आता वरून 1 चमचा आपण काश्मीरी मिरची टाकूया, थोडंसं रंगासाठी. रंग चांगला येईल ना लाल. तिखट कमीच आहे, 1च चमचा टाकला आहे. आता झाकण ठेवून शिजवून घेऊया. 7-10 मिनिट लागतील शिजायला. सख्यानो बघा आपलं चिकन आता शिजत आलं आहे. तर आता आपण वड्याचं पीठ तयार करूया. त्यासाठी 2 मोठ्या वाट्या, 2 ते 3 अडीच वाट्या ज्वारीचं पीठ घेतलं आहे. नंतर क्वांटिटी चवीनुसार मीठ. नंतर त्यामध्ये बघा सख्यानो अर्धी वाटी रवा घातला आहे मी आणि अर्धी वाटी दही. तर हे मळून आपण अर्धा तास ठेवूया आणि लगेच वडे करायला घेऊया. मिक्स करून घेते. रवा घातल्यामुळे छान होतात, लगेच बनतात पण ते. दही रवा आणि कोमट पाणी करून ठेवलं आहे. कोमट लागलं तर कोमट पाण्यात भिजवायचं पीठ, किंवा ह्या दह्यामध्ये लागतंच पाणी थोडंसं ना, मग ते कोमट पाणी घ्यायचं आणि भिजवून घ्यायचं. चला तर आता मळून घे. सगळ्यांना बघा आपलं हे फर्मेंट केलेलं आता ज्वारीचं पीठ आलेलं आहे असं. आता आपण त्याचे हे असे वडे करूयात. हे बघा बऱ्यापैकी येतात, फुलतात पण छान. हे बघा असे मी करते. असं प्लास्टिकच्या पेपरवर कागद लावून असे थापायचे. असे अलगद थापायचे, दाब द्यायचे नाही.
हे बघा, छोटे मोठे तुम्हाला आवडतील तसे तुम्ही थापा. गॅसची फ्लेम थोडीशी मोठीच ठेवा, म्हणजे गरम तेलामध्ये ना छान येतात. थापून झालाय आपला, तो मी टाकते. जास्त जाड करू नका, मग ते भाजत नाही ना आतून. हे वडे कसे ज्वारीचे वडे आहेत ना, त्यामुळे पौष्टिक. बघा सगळ्यांना असे फुलतात हे वडे, बऱ्यापैकी होतात. बघा असे होतात आणि पौष्टिक, कमी तेल लागतं ना ज्वारीला. बघा अजून एक करून दाखवते मी तुम्हाला आणि मग सर्व करून दाखवते. बघा असे होतात. जरी टम्म फुगले तरी चव फार छान लागते, चवीला चांगले होत आहेत. बऱ्यापैकी फुलत आहेत, नाही असं नाही. हे बघा 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 किती सुंदर आला ना, छान फुलला तो. तर अशा प्रकारे ज्वारीच्या पिठाच्या वडे तुम्ही करा, खूप चांगले होतात, तब्येतीसाठी चांगले आणि सगळ्यांनाच ते चांगले, पौष्टिक आहेत ना ते. डाएटवाल्यांसाठी भाजायला थोडंसं जास्त असा वेळ नाही लागत नेहमीप्रमाणेच, म्हणून थोडे जाड कमी करा आणि हे करा पातळ. जास्त पातळ पण नाही करायला जमणार, कारण कडक होणार ते. असे करा. बघा किती छान आलेत ना, सुंदर आलेत वडे. आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. तेलकट नाहीत, कसे छान आलेत बघा, सगळे वडे छान आलेत. सख्यानो बघा, तर आपलं हे असं सुक्कं चिकन थोडं रसरशीत आहे, चांगलं असं वड्यांना खाण्याजोगं. आणि हे आपल्या ज्वारीच्या पिठाचे वडे बनवलेत बघा मी. त्याच्यामध्ये फक्त ह्याच्यामध्ये सांगितलंच आहे साहित्यामध्ये, रवा टाकला आहे आणि थोडंसं दही टाकलं आहे, कडक होऊ नयेत म्हणून. बघा इतके छान झालेत ना हे वडे, सुंदरच झालेत. आणि मग हे आपलं बाकीचं सॅलड, टोमॅटो, कांदा, काकडी आणि लिंबाची फोडं, हे आपलं सॅलड. मी तुम्हाला ना वडा दाखवते एक. बघा किती छान वडा हा, एकदम नरम आणि बिलकुल तेल नाही बघा हाताला लागत, तेलकट नाही काही नाही, असा हा वडा एकदम छान. फक्त ज्वारीचं पीठ, रवा टाका त्यामध्ये आणि बनवा सगळ्यांनी. खूप सुंदर होतात वडे. मी अशा अंदाजानेच केले, मी कोणाचे ऐकले नाहीत, पाहिले नाहीत आणि प्रथमच केलेत लाईफमध्ये. त्यामुळे तुम्ही पण करून बघा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि
व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांनो. बघा असं हे रसरशीत चिकन झालेलं आहे. असं सुक्कसरच करायचं मध्यम, छान लागतं वड्यांबरोबर. त्याच्यावर कोथिंबीर ठेवली आहे. नंतर हे सॅलड आपलं, टोमॅटो, कांदा, काकडी, लिंबू. बघा, आणि हे वडे मात्र खूप छान होतात ज्वारीचे आणि पौष्टिक, खमंग, नरम न पडणारे. ठीक आहे सगळ्यांनो, धन्यवाद.